कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकुल्या ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळे आम्ही बळे विरगाढे काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम विठाला 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 कृष्णमुनी अवघा जनी प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम। आज आपल्या या पवित्र भूमीमध्ये जगदंबा मातेच्या या पवित्र दरबारात आणि मौजे कारेगाव समस्त ग्रामस्थ मंडळीच्या इच्छेनुसार मोठ्या भक्तिभावाने हरिभक्तीपरायण आदरणीय पूजनीय जगन्नाथ महाराज गर्जे यांना आज आपल्या या जगदंबा मातेच्या खुशीमध्ये आपल्याला अर्पण करायचं आहे आणि त्यासाठी कारेगाव मधील सर्व लहान थोर मंडळी, दायतडकवाडीची मंडळी, अकोल्याची मंडळी, मोठ्याची मंडळी आणि विविध गावातून आलेली सर्व ग्रामस्थ मंडळ आणि 22 गावातून इथून आलेले जे काही मुख्य माणसं आहेत, कुंदे टाकळीचे आहेत, आपले नाना आहेत ना टाळकरी कुंदे टाकळीचे, आणि आदरणीय आपले माजी सभापती पांडुरंग विखेडकर सर, हे सुद्धा सर्व या मंडळी आताच थोड्या वेळापूर्वी आदरणीय पूजनीय प्रताप काका या ठिकाणी येऊन भेट देऊन गेलेले आहेत। या कार्यक्रमासाठी थोर महात्मे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। त्यामध्ये हरिभक्तीपरायण पूजनीय आदरणीय बाबासाहेब महाराज बडे, पूजनीय हरिभक्तीपरायण रामनाथ महाराज, पूजनीय हरिभक्तीपरायण
अशोक महाराज कोंगे आणि हरिभक्तीपरायण आपले हातोल्याचे महाराज, गरजे महाराज, हरिभक्तीपरायण पूजनीय आपले नगरचे क्षीरसागर महाराज, श्रीनगरहून केडगाववरून आलेत आणि आपल्याच पाथर्डीतले पूजनीय भागवताचार्य वारे महाराज, शिवाजी महाराज फुंदे आणि आदरणीय एकनाथ महाराज, शेहर टाकळी आणि आपल्या गुरुवर्य वामन भाऊचं जन्मस्थान बोरगावचे हरिभक्तीपरायण संतोष महाराज, आदरणीय पूजनीय जे विद्यादानाचं पवित्र कार्य करतात, विद्यार्थ्याला घडवतात असे आदरणीय पूजनीय अमोल महाराज आणि आळंदीवरून माऊली महाराज, पुन्हा विदर्भातले आपले काय नाव आहे त्यांचं, ज्ञानेश्वर महाराज आणि महाराजांचं काय नाव आहे, चेमटे महाराज, आदरणीय ज्ञानेश्वर महाराज, माऊली महाराज, गटुळे महाराज, पूजनीय केडकर महाराज, पूजनीय चांगले गुरुवर्य वेदांताचार्य नारायण महाराजांचे कृपापात्र भक्त टाळकरी वृंद, आदरणीय दत्तात्रय महाराज आणि मृदंगाचार्य सखाराम महाराज आणि तात्या आपले पंडित तात्या आणि शेकडेचे आपले आदरणीय हरिबाबा, जळगावचे सरपंच गरजे महाराज आणि या देवीचे सर्व भक्त, आदरणीय पूजनीय थेट आळंदीवरून आले तर राख महाराज खाली बसलेले आहेत ते, असे सर्व प्रभुप्रेमी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. हा मोठा आनंदाचा क्षण आहे आज. आणि कारेगाव असं मोठ्या मनाचं गाव आहे. इथं सर्व संत मंडळीला प्रेम दिलं जातं आणि सर्व महाराजांना हे सांभाळतात. सगळ्यावर त्यांची भक्ती आहे असं यांचं मोठं अंतःकरण आहे कारेगावचं. आणि बऱ्याच दिवसापासून असं मनात राहायचं की हे स्थान भव्य दिव्य आहे, इथं महाराज पाहिजेत. कारण महाराज असल्यानंतर त्या ठिकाणाचा आणखीन विकास घडून येत असतो. कारण त्यांचा पूर्ण वेळ त्या देवस्थानासाठी मिळत असतो. सर्वसामान्य माणसं जरी भाविक असले तरी सगळा वेळ आपल्या प्रपंचातला काढून देऊ शकत नाहीत. परंतु महाराजांचा सगळा वेळ देवस्थानासाठी असतो. आदरणीय पूजनीय विद्यादानाचं काम करणारे शिवाजी महाराज वारी, सर्व साधू संत या ठिकाणी मोठ्या आवडीने आणि भक्तीने उपस्थित राहिलेले आहेत. या कोणत्या जागेचा कधी उचित काळ येईल काही सांगता येत नसतं. तर या जागेचा उचित काळ आलेला आहे. आणि हे ठिकाण पूर्वीच जागृत देवस्थान आहे. हे जगदंबा देवी म्हणजे सत्याची आई आहे. अगदी मनोकामना पूर्ण होतात. आणि असं पवित्र ठिकाण, जागृत देवस्थानाचं ठिकाण
गर्जे महाराजांच्या नशिबात आलेला आहे, आनंदाची गोष्ट आहे. संस्थान चालवण्यासाठी फार मोठा त्याग लागतो जीवनामध्ये. प्रापंचिक माणसाला जर समजा एखाद्या वेळेस गडावर आले दर्शनाला, त्यांना जर म्हटलं मुक्कामाला राहा, तर 2-4 तासाचा सुद्धा त्यांना त्याग करता येत नाही. म्हणजे थांबता येत नाही, जावं लागेल, आमकं काम आहे तमकं काम आहे, बैल मारते, घरी सोडायला पाणी पाजायला कोणी नाही त्यांना. 4 तास सुद्धा 1 तास सुद्धा माणसं प्रपंचातला काढू शकत नाही. परंतु संपूर्ण सर्व वेळ सर्व जीवन देवस्थानसाठी महाराज खर्च करतात. आणि असे महाराज आहेत म्हणून हे सर्व व्यवस्थित गाडं चाललेलं आहे. हे जे जगत चाललंय ना, कोणीतरी एक सिद्ध महात्मा असल्याशिवाय चालू शकत नाही. तर असेच हळूहळू हे महाराज संत मंडळी घडत असते जीवनामध्ये. आणि त्यांचा संपूर्ण उपयोग हा समाजाला होत असतो, समाजकार्यासाठी होत असतो. घरातला प्रापंचिक माणूस कितीही सज्जन असला तरी संपूर्ण वेळ तो खर्च करू शकत नाही. पण संपूर्ण वेळ संपूर्ण जीवन हे देवस्थानसाठी आणि समाजासाठी खर्च करणारे एकमेव संत असतात. म्हणून जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्ट इति परोपकारी. विठाला विठाला आणि कुठलंही कार्य करत असताना अगदी उदार अंतःकरणाने प्रसन्न अंतःकरणाने केल्यानंतर ते कार्य सुद्धा प्रसन्न होतं आणि कार्य सुद्धा आशीर्वाद देत असतं. म्हणून म्हणतात ना, ज्याचं जे मनाने प्रसन्न आहे त्याला सर्व जग सगळी दुनिया प्रसन्न वाटते. ज्याचं मन दुःखी त्याला सर्व जग दुःखी वाटत असतं. म्हणून मन प्रसन्न पाहिजे. मन करारे प्रसन्न. आणि मन प्रसन्न करण्याचे एकच साधन आहे, ते म्हणजे भगवत चिंतन, भगवंताचं नाम अथवा संत सेवा, साधू सेवा, संतांची सेवा. तर आपले महाराज यांनी ह्या सर्व गोष्टी त्यांच्या हातून गेलेल्या आहेत होऊन. त्यांचं व्यवहार चांगला आहे, अभ्यास आहे, म्हणजे समाजाचं हित जगे होईल ते आहे त्यांच्याकडे. आणि म्हणून आपल्या कार्यगावाला खूप दिवस वाट बघावी लागली. पण आता कार्यगावाचा काळ चांगला आलेला आहे. मध्यंतरी बरेच धोके झाले आपल्याला कार्यगावाला, पण आता धोक्यातून बाहेर पडलो. ठीक आहे नाही, कसं फसवणारा माणूस असल्याशिवाय माणूस सावध होत नाही बरं का. कोणीतरी फसवणारा भेटावा लागत असतो. फसवणारा भेटल्यानंतर म्हणतात ना, माणूस ताक सुद्धा फुकून पित असतो. तर आता तुम्हाला चांगली संधी भेटलेली आहे. आणि संस्थान चालवणं फार अवघड असतं. बडे महाराजांना, आमच्या रामनाथ महाराजांना हा अनुभव आहेच. फार अवघड. कधी कधी हिमालयात जाऊन तपश्चर्या करणं फार सोपं आहे, पण समाजाला बरोबर घेऊन
परमार्थ करणं फार अवघड आहे. मोठी तपश्चर्या ही, खडतर तपश्चर्या आहे समाजात राहून परमार्थ करणं. युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य त्यांच्या हातली हात बी युद्ध करावंच लागतं, सामना करावा लागतो. आणि परत समाजाचे ते दुष्ट पुरुषाचे, दुष्ट माणसाचे जे दुर्व्यवहार आहेत, दुर्गुण आहेत, ते काढण्यासाठी सुद्धा, त्यांच्यातून बाहेर काढण्यासाठी सुद्धा सामना करावा लागतो. कारण माणूस काही एकाएकी सुधरत नाही. त्यांना गोड बोलून सांगावं लागतं. गोड बोलून ऐकलं तर आनंदाची गोष्ट आहे. कधी कधी रागून सांगावं लागतं. रागून सुद्धा जर ऐकलं नाही तर बाह्या माग करून सांगावं लागतं. आणि बाह्या माग करून सांगण्याचा अधिकार गुरुवर्य नारायण महाराजांकडे होता. आणि ते मग हायरे करीत नसत. त्यांना कोणाचीच भीती वाटत नसत. माझ्या समोर किती जरी लोकांच्या पाठीमागे बूट घेऊन पळालेले बाबा हाणायला, म्हणजे वेळ प्रसंगी हे बी करावं लागतं. संस्थानात हे सगळंच येत असतं. आणि जे नुसतं कीर्तन करायचं म्हटलं की मग कोणाचं घेणं आणि देणं नाही. पण संस्थान चालवायचं म्हटल्यावर ह्या सगळ्या बाजू लागत असतात. एक माणूस होता, एका मुलाने मोहीची गडावर, तारकेश्वर गडावर आपलं मोहीची फांदी तोडली त्या माणसाच्या हातीतली. तो माणूस आला, त्या मुलाला मारलं, माझ्या झाडाची फांदी का तोडली म्हणून. पण बाबा बुधवार होता त्या दिवशी, आजही बुधवारच आहे. त्यावेळेस तिकडून यावं लागायचं. इकडून घाटातून काही रस्ता नव्हता. माणिक दौंडी मोरीतून काही रस्ता नव्हता. माणिक दौंडीवरून यावं लागायचं बाजाराला बुधवारी. ते माणूस बसलाच होता रस्त्यात. बाबाची गाडी आल्याबरोबर आडवा गेला आणि म्हटला, तुमच्या पोराने माझ्या झाडाची फांदी तोडली आणि त्याला मी चांगलं मारलंय म्हणले. बाबाने ऐकलं ते, पण नाही ऐकल्यासारखं केलं. आपलं गपचीप माणसं होते दुसरे, गेले पुढं. बाबा गपचीप पुढे गेल्यानंतर त्या माणसाची तगमग सुरू झाली. त्याला असं वाटलं की बाबाने आपलं ऐकलंच नाही. काही आपलं मत त्यांनी ऐकलंच नाही. मी बाबाच्या कानावर गोष्ट घालायचीच आपल्याला, म्हणून तो पुन्हा पाय 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 थेट गडावर आला आणि म्हटला, बाबा तुमच्या पोराने आमच्या झाडाची फांदी तोडली. आता बाबा काय म्हणले असतील हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. बाबाने चांगली शेलकी एक निवडक शिवी गाठली, ते आपल्याला ऐकू सुद्धा वाटणार नाही. बूट काढला आणि त्याच्या मागं पळाले. तो पुढे पळतोय, बाबा त्याच्या मागं पळते. आम्ही उभेच तिथं. म्हणजे या अतुल महाराज उज्जैनी या हरिभक्ती परायण अतुल महाराज शास्त्री या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे हे संस्थान चालवणं, संस्थान म्हणजे हे काय कोणाचा प्रपंच नाही. संस्थान म्हणजे हे सर्व गावकऱ्याच असतं. जेवढं प्रेम आपण घरावर करतो ना स्वतःच्या, तेवढंच प्रेम संस्थानावर केलं पाहिजे. जेवढं प्रेम आपण आपल्या मुलावर करतो ना, तेवढंच प्रेम साधूवर केलं पाहिजे.
दासानी दासी दया करने दासानी दासी सगळ्यावर सारखं प्रेम असावा हा संत स्वभाव आहे. पण प्रापंचिक माणसाला एक सूचना आहे, जर साधूला सांभाळायचं असेल तर असं म्हणतात की 1000 हत्ती पोसणं सोपं आहे, पण एक साधूच पोसणं अवघड आहे. मग लक्षात घ्या की साधूला इतकं जपावं लागतं की पोटचे लेकरा सुद्धा मागं सरकून साधूला जपावं लागत असतं. कशासाठी? की त्यांचं मन आपल्याजवळ रुतलं पाहिजे, आपल्याजवळ टिकलं पाहिजे त्यांचं मन. त्यांना उदास होता कामा नये महाराजांना. म्हणून साधूवर आपल्या हरिभक्ती परायण आदरणीय जगन्नाथ महाराज गर्जे यांना जीवापाड सांभाळा आणि कारेगावकर मंडळी त्यांना सांभाळतील असा मला आत्मविश्वास आहे. कधी कधी कसं होतं व्यवहार, आता हा संस्थान म्हणलं की व्यवहार आलाच. कधी महाराजांना कोणाच्या घरी जावं लागतं, मग कधी कधी दुसऱ्याला असं वाटू नाही तिथेच गेलेत महाराज आमच्याकडे आले नाही. एखाद्या वेळी दुसऱ्या बरोबर बोलावं लागतं, मग कधी दुसऱ्याला असं वाटतं की तिथंच बोलते जास्त, आमच्याकडे बोलत नाहीत, आमच्या बरोबर बोलत नाही. पण त्यांचं प्रेम, महाराजांचं प्रेम सगळ्यावर सारखं असतं. असं काही मनात आणून घ्यायचं नाही आणि त्यांना सहकार्य करत राहायचं. आणि मला विशेष या कार्यगावचं कौतुक वाटतं बरं का. जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे तुमचं. कारण इथं या जगदंबा मातेच्या आशीर्वादाने, गुरुवर्य नारायण महाराजांच्या आशीर्वादाने काहीच कमी पडत नाही. आणि तुम्ही सर्व गावकऱ्यांनी इतकं करून ठेवलंय, हे मंदिर तयार करून ठेवलंय, इथं सभा मंडप करून घेतलाय आणि सगळं काही करून द्यायला तुम्ही भक्कम आहेत, समर्थ आहेत. त्याच्यामुळं आपल्या जगन्नाथ महाराज गर्जे यांना जास्त काही तुम्ही कमी ठेवलेलं नाही. आता सांगितलं की घराचंही काम, राहण्यासाठी व्यवस्था चालू आहे. तिथं मोठं 1 BHK असं काहीतरी बांधतात मला त्यांनी सांगितलं. इतकं तुम्ही पोटच्या लेकरासारखं त्यांना सांभाळतात हे माझ्या लक्षात आले. अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आणि निश्चित तुमच्या प्रयत्नाला आणि त्यांच्या कार्याला भगवान परमात्मा यशस्वी करील. जगदंबा मातेच्या चरणी प्रार्थना आहे की जगन्नाथ महाराजाला चांगलं सांभाळा, कुशीत घ्या. सर्व मंडळींनी त्यांना सांभाळायचंय. आणि त्यांना काही कमी पडणार नाही. एवढे साधू संत इथं आले त्यांच्या या पट्टाभिषेकासाठी, कार्यासाठी. तर या सर्वांचं सहकार्य आहे आणि माझं त्यांना सहकार्य आहे. म्हणजे मी त्यांच्या पाठीशी आहे. तसं ते माझं थोरलं लेकरू आहे बरं का. हे माझंच पोरग आहे, पण थोरलं पोरग आहे. कर्तबगार झालंय, चांगलं मस्त झालंय, स्वावलंबी झालंय. आणि आता स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांचे पाय मजबूत झालेत, खंबीर झालेत.
आईचं प्रेम सगळ्या लेकरावर सारखं असतं बघा. सगळ्या लेकरावर सारखं प्रेम असतं. थोरल्यावर जे प्रेम असतं तेच प्रेम धाकट्यावर असतं. धाकट्यावर जे असतं अतिशय अज्ञानी बालक त्याच्यावर जेवढं प्रेम असतं तेवढंच प्रेम मोठ्यावर सुद्धा असतं. एका आईला 2 मुलं होते. तिला विचारलं की आई, हे माते, हे जे तुझे 2 मुलं आहेत, या 2 मुलांपैकी कोणता मुलगा जास्त तुझा आवडता आहे? तिने सांगितलं की हे दोन्ही मुलं मला आवडतात. दोघे सारखेच आवडीचे आहेत. दोघांवरही माझं सारखंच प्रेम आहे. पण त्याच मातेला जर आपण असा प्रश्न विचारला की हे माते, तुझा जो हा मोठा मुलगा आहे, शिकलेला सवरलेला आहे, महिन्याला लाखो रुपये कमवतो, असा एक मुलगा आहे, स्वतःच्या पायावर उभा आहे, तो प्रतिष्ठा आहे, असा मोठा मुलगा आहे, आणि एक लहान बछडा आहे, अज्ञानी बछडा आहे. या 2 मुलांपैकी तुला एकच मुलगा दिला जाईल. तुला कोणता पाहिजे ते सांग. तर ती आई कोणत्या मुलाला घेईन? कोंगे महाराज. हा, कोंगे महाराजांनी सांगितलं. तिला माहिती ती लहान मुलगाच घेईल. ती म्हणून दोघांपैकी एकच जर द्यायचं असेल तर मला लहान अज्ञानी बछडा द्या. कारण तिला माहिती आहे की मोठा मुलगा माझा शिकलेला सवरलेला आहे, स्वतःच्या पायावर तो उभं राहू शकतो, तो स्वावलंबी आहे, आणि वर्षे 6 महिने जरी भेटला नाही तरी चालू शकतं. परंतु हे बछडं माझं अज्ञानी, हे माझ्याशिवाय जगूच शकणार नाही. म्हणून मला द्यायचं असेल दोघांपैकी एक तर लहान बछडं द्या. कधी कधी आईबापाचं सुद्धा असंच होतं. पोर असले का 2-3 बडे बाबा, मोठं पोरग म्हणतं बापाचं लहान पोरावर जास्त प्रेम आहे, माझ्यावर कमी आहे. 2 पोर असल्यावर मोठा मुलगा म्हणतो की लहान्या भावाचीच जास्त काळजी घेतात आई वडील, माझी काळजी घेत नाही. पण आई वडिलाचं प्रेम मोठ्यावर बी असतं, लहान्यावर बी असतं. पण एवढंच की ज्याची बाजू पडकी असते त्याची बाजू आई वडील घेत असतात. हा आई वडिलाचा स्वभाव आहे. ज्याची बाजू पडकी असते त्या बाजूला आई बापाला काम करावंच लागतं त्याचं. साधू संतांचं सगळ्यावर प्रेम असतं. गर्जे महाराजांचं प्रेम सगळ्यावर सारखं राहील. गावात सगळ्याबरोबर त्यांनी सारखा व्यवहार करायचा आणि सर्व जनता सांभाळून घ्यायची. ही मोठी जबाबदारी असते बरं का. आणि ही सर्वांना सांभाळणं हे तर मी सुरुवातीला सांगितलं फार अवघड आहे. हिमालयात जाऊन तपश्चर्या करणं फार सोपं आहे, पण समाजात राहून समाजाला बरोबर घेऊन चालणं ही खडतर तपश्चर्या आहे. महाराज, माणूस सगळ्याला समाधानी ठेवू शकत नाही. अहो, देवाला सुद्धा हे आलं नाही. देव सुद्धा सगळ्याला समाधानी, सगळ्याला आनंदी करू शकले नाहीत. या बाबा, विठाला 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 समाजात राहणं आणि परमार्थ करणं फार अवघड आहे आणि तसं सोपंही आहे. सोपं म्हणजे आपण जे धरलेला रस्ता आहे, मार्ग आहे, तो मार्ग सोडायचा नाही. मग कोण काय म्हणल, कोण कसं म्हणल हा विचार न करता फक्त आत्मविश्वास पाहिजे की जे आपण करतो ते बरोबर आहे, योग्य आहे. आणि त्या मार्गाने जर चालत राहिलं तर आपोआप दुसरे माणसं सुद्धा जे बाजूला गेलेत ते सुद्धा हळूहळू येत असते. ते सुद्धा हळूहळू येत असते. कारण त्याच्यातच भलं असतं, त्याच्यातच कल्याण असतं. आदरणीय पूजने आपले रामगिरी महाराज बी या ठिकाणी आलेले आहेत.
कारेगाव अतिशय गोड गाव आहे, चांगलं गाव आहे. गुरुवर्य वेदांताचार्य नारायण महाराजांचं हे कृपापात्र गाव आहे, आवडतं गाव आहे. आणि जेव्हापासून भाकरीची पंगत सुरू केलेली आहे आपल्या श्री क्षेत्र तारकेश्वर गडावर, तेव्हापासून आपल्या कारेगावच्या भाकरी, कारेगावची पंगत ही तारकेश्वर गडावर येते बघा. सगळे काम आहेत तुमच्याकडं. पैठणची पंगत बी तुम्हाला करावं लागते, मोठी पंगत असते ती. गडावर बी प्रत्येक महिन्याला आपल्या गावची पंगत जाते. म्हणजे ह्या माता माऊल्या किती भाग्यवान आहेत. तुम्ही केलेली भाकरी, तुमचा हातचा नैवेद्य तारकेश्वर गडावर गुरुवर्य नारायण महाराजांना जातो. किती मोठं भाग्य हे. असे तुमचे हात एकदम पुण्यवान आहेत, समर्थ आहेत आणि चांगलं कार्य तुमच्या हातून घडतंय. आणखीन एक चांगलं कार्य करण्यात तुम्हाला संधी भेटलेली आहे. आदरणीय आपले पूजनीय जगन्नाथ महाराज यांना सांभाळायचे. हे बी तुम्हाला जीव लागतील. त्यांनी तुम्हाला सांभाळायचं आणि तुम्ही त्यांना सांभाळायचं. म्हणजे एकमेकाला पोषक राहायचं असं. आणि ही मोठी जबाबदारी बरं का गावकऱ्यावर सुद्धा. कारण मोठं काम तुम्ही सुरू केलंय. काम सुरू करणं सोपं असतं, पण टिकवणं अवघड असतं. आता हे टिकवण्यात तुमचा पुरुषार्थ आहे. हे चांगलं कार्य टिकून धरायचं आणि सिद्धीस न्यायचं. हे कार्य जगन्नाथ महाराजांना कुठलाही त्रास होऊ नये अशी माझी एक पवित्र भावना आहे, इच्छा आहे. त्यांचं वय काही जास्त नाही, कमी वय आहे त्यांचं. 31-32 वर्षाचं वय आहे. ते लेकरूच आहे आणि चुका ह्या घडतच असतात. म्हणून आपण समजदार मंडळी आहात, सगळे अनुभवी आहात. म्हणून सगळ्यांनी जरी महाराजांचं काही चुकलं तरी त्यांचा रागराग करायचा नाही. त्यांना जवळ घेऊन प्रेमाने सांगायचं की बाबा हे असं नाही करायचं, आपल्याला हे असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. आपलं लेकरू समजून त्यांच्यावर प्रेम करा. जरी आपलं लेकरू चुकलं म्हणजे काही त्याला आपण काही सजा देतो का वेगळी? कसं जरी चुकलं माणूस तरी त्यांना जवळ घेऊन प्रेमाने सांगायचं. आणि सर्वांनी योग्य मार्गदर्शन केल्यानंतर महाराजांनी जे त्यांना काम करायचंय ते काम 10-5 लोकांच्या जे नेहमी जवळ येतात त्यांच्या कानावर घालायचं आणि ते कार्य मग यशस्वीपणे पार पडत असतं. तसं त्यांच्यामध्ये कौशल्य आहे, ते हुशार आहेत. आणि विशेष म्हणजे आता ते माझ्याजवळ राहिल्यामुळं त्यांना बरंचसं सगळं माहिती आहे, ज्ञान माहिती आहे, समाजाचे नस नाडी त्यांना माहिती आहे आणि ते चांगलं शिकलेले आहेत. अनुभव आहे आणि त्यांचा जो मोठा अनुभव आहे, गाढा अनुभव आहे, तो निश्चित आपल्या कारेगावकरांसाठी एक सुवर्ण संधी आहे, मोठा योग आहे. ते चांगलं टिकून धरतील. आज मोठा हा आनंदाचा क्षण आहे, पवित्र दिन आहे, शुभ मुहूर्त आहे. आणि आज आई जगदंबेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आहे. आपल्या गावामध्ये भव्य दिव्य असं मोठं मंदिर आहे आणि मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आहे. पूजनीय जगन्नाथ महाराजांचा मी पट्टाभिषेक आहे. त्यांना गादीवर बसायचे आज. आणि आजपर्यंत ते पोरग होते बरं का, पण आता ते पोरग राहिले नाहीत. आता ते महाराज झाले, हे का नाही? आजपर्यंत समजा कोणी काही म्हणत असेल, कोणी म्हणत असेल जगन्नाथ, कोणी म्हणत असेल गरजे, कोणी काही म्हणत असेल, पण आतापासून पुढे त्यांना महाराजच म्हणायचं, महाराज म्हणायचं. तर ते कसं असतं, कधी कधी मुलगा जरी कलेक्टर झाला तरी आई बापाला तो मुलगाच असतो, है का नाही? समाजासाठी कलेक्टर ठीक आहे, पण आई बापाला तो मुलगाच असतो. सद्गुरु जोग महाराजांच्या संस्थेत त्यांनी चांगला अभ्यास करून परीक्षेमध्ये चांगल्या प्रथम नंबरने ते क्रमांकाने पास झालेले आहेत.
आणि त्यांच्या कार्याला निश्चित यश मिळेल अशी माझी एक भावना आहे आणि त्यांच्यावर माझा पूर्ण आशीर्वाद आहे, भरोसा आहे. हे गावकऱ्यांनी काहीच कमी ठेवलं नाही. इथं मोठं मंदिर बांधून ठेवलंय, हा सभा मंडप केलाय, आणखीन आता तिकडेही बंगल्याचं काम चालू आहे. म्हणजे सगळ्या सोयी सुखसोयी सर्व गावकऱ्यांनी कार्यगावकऱ्यांनी हे केलेले आहेत. आनंदाची गोष्ट आहे. फक्त आता आहे तसं चालवायचंय पुढं. आणि हे एकट्याची त्यांची जबाबदारी नाही, हे तुम्ही सगळ्यांनी चालू लागायचे. आपण सर्वांनी कमी जास्त इथं बघायचंय काय कमी आहे काय नाही आणि त्याचा पाठपुरावा करून ते सगळं व्यवस्थितपणे पार पडायचे. आणि कीर्तनासाठी जो आपण अभंग घेतलेला आहे तो काला प्रकरणातील आहे. माणसाने काय धारण करावं तर भगवंताचं नामस्मरण धारण करावं. कृष्ण नामरूपी मणिकंठामध्ये धारण करावा. कृष्ण म्हणजे काळा आणि काळा शब्दाचे अनेक अर्थ असतात. काळा म्हणजे पवित्र, काळा म्हणजे चांगला, काळा म्हणजे शुद्ध, हे की नाही. भगवान परमात्म्याचं रूप सुद्धा कसं आहे. जनाबाई तर कधी कधी शिव्या देतात पांडुरंगाला, अरे अरे इठ्या आणि मूळ मायाच्या गारठ्या. पण शिवी देण्यासाठी सुद्धा अधिकार लागतो बरं का. कोणी कोणाला शिवी देऊ शकत नाही आणि कोणी कोणाची शिवी खाऊ शकत नाही. काही संबंधच नसला तर शिवी खाणार कशी. जर बापाने मुलाला शिवी दिली तर ती शिवी द्वेष नसून प्रेम असतं. त्या शिवीत द्वेष नसतो, तळमळ असते की माझ्या सोन्याचं कल्याण व्हावं, चांगलं व्हावं, हा त्याच्यात भाव असतो. म्हणून साधू संतांनी जरी शिवी दिली तर त्या शिवीत सुद्धा प्रेम असतं, आदर असतो. शांतीब्रह्म एकनाथ महाराज एकदम शांत संत, पण नाथराय सुद्धा वेळ प्रसंगी रागवतात आणि इतके रागवतात की अगदी टोकाचं रागवतात. हरिभक्तीपरायण पूजनीय आपले रामकृष्ण महाराज विठ्ठलगड पांढरा हे पण आलेले आहेत. नाथ महाराज सुद्धा वेळोवेळी वेळ प्रसंगी रागवलेले आहेत, शिव्या दिलेल्या आहेत. नाथ महाराजांनी काय माय केली होती भूतापासी, हरी नाही मुखासी अरे मुढा. मग नाथ महाराजांनी शिवी दिली, मग नाथरायांच्या शिवीत काय द्वेष आहे का. त्यांच्या शिवीत द्वेष नाही, त्यांच्या शिवीत सुद्धा प्रेम आहे, आदर आहे. गुरुवर्य नारायण महाराज शिवे देऊन बोलायचे. शिवी म्हणजे बाबाचं एक ध्रुवपदच असायचं. विषय परत परत घ्यायचं म्हणून जसं आता 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 म्हणजे मागचा विषय संपला, पुढे नवीन विषय सुरू करायचा असला की आता शब्द येत असतो. तसं बाबाला नवीन शब्द सुरू करायचा असला की एक चांगली शिरकी शिवी द्यायची. आणि बाबांची शिवी म्हणजे शिवी अतिशय गोड अमृतासारखी वाटायची. विठाला विठाला महाराज
पूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय गुरुवर्य माणिक महाराज शास्त्री यांचं पवित्र आगमन झालेलं आहे. आपण आलात म्हणजे साक्षात जोग महाराजच या ठिकाणी आलेले आहेत आणि ते आलेत म्हणजे माऊली ज्ञानोबारांचा आशीर्वाद घेऊन आले आणि त्यांचा परिचय असं इकडे नाही सामान्य लोकात, परंतु त्यांचा परिचय फार मोठा आहे. गुरुवर्य नारायण महाराजांचे ते एकदम हृदयातले दोस्त आहेत, मित्र आहेत. कारण बाबांचं गाव फुंदे टाकळी आणि मुखेकर शास्त्री बाबांचं गाव मुखेकरवाडी म्हणजे कोळसांगवी. अगदी एकच गाव, नुसता बाणमध्ये. त्यांची इतकी संगत की आळंदीला शिक्षण सुद्धा त्यांचं एकाच वर्गामध्ये बरोबरच झालं. दोन्ही महात्मे या भागाचं काय वैभव आहे, काय भूषण आहे या पाथर्डी तालुक्याचं. या पाथर्डी तालुक्यात मोठमोठे रत्न पैदा होतात आणि ही भूमी खरोखर पवित्र आहे. या वारकरी संप्रदायाला मोठे देण जर असेल कुठून तर तो पाथर्डी तालुका आहे. सद्गुरु जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेत मुख्य प्रमुख जे अध्यापकाचं कार्य आहे ते पाथर्डीच करते बघा. गुरुवर्य पूजनीय विठ्ठल बाबा घुले यांचा जन्म कोळसांगीतच झाला, पाथर्डीतच. ते मुख्य शिक्षक तिथले. आणि त्यांच्यानंतर आता काय होतंय काय नाही, काही कालखंड गेल्याबरोबर पूजनीय आदरणीय माणिक बाबा यांची तिथं निवड झाली जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत. गुरुवर्य नारायण महाराज आणि पूजनीय गुरुवर्य माणिक महाराज हे आळंदीला बरोबर शिकले आणि आळंदीचं शिक्षण झाल्यानंतर ऋषिकेशला तिथं सुद्धा ते एकाच ट्रेन मध्ये बरोबरच गेले आणि आळंदीचे शिक्षण ऋषिकेशचं शिक्षण झाल्यावर काशीला बरोबरच राहिले. आणि सगळं शिक्षण झाल्यानंतर गुरुवर्य नारायण महाराज इकडे आले, परंतु पूजनीय माणिक बाबा तिथं काशीमध्येच राहिले आणि जिथं त्यांनी शिक्षण घेतलं त्याच युनिव्हर्सिटीमध्ये त्यांचे अध्यापक म्हणून निवड झाली बघा. आणि तिथं त्यांनी पूर्ण सर्व्हिस त्या महाविद्यालयात केली. मी त्यावेळेस काशीलाच होतो, मलाही बाबा शिकवायचे तुलनात्मक दर्शन. मी त्यांच्याकडे जायचो, आम्ही दोघंच असायचो क्लासला. मात्र ते मला शिकवायचे आणि मी शिकायचो त्यांच्याकडे. म्हणून मी सुद्धा मोठा भाग्यवान आहे की अशा संतांची मला घडवलंय, ठीक आहे नाही. गुरुवर्य नारायण महाराज, गुरुवर्य माणिक महाराज यांच्या हाताखाली त्यांची तालीम म्हणजे कच्ची तालीम नाही, पक्की तालीम आहे. आणि म्हणून मला एक वाक्य सांगावंसं वाटतं. सांगू का? गुरुवर्य नारायण महाराजांच्या तालमीत आणि गुरुवर्य माणिक बाबाच्या तालमीत घडणं म्हणजे ही अग्निपरीक्षा नाही. जसं प्रभू रामचंद्राने सीतामातेची परीक्षा घेतली होती, अग्निपरीक्षा, तशीच त्यांची परीक्षा आहे. आणि त्या परीक्षेतून निघाला पास होऊन की त्याला कुठंच भीती नाही या जगामध्ये. आता भय नाही ऐशे वाटे देवा घडलिया जीवा शमताची घडलिया जीवा शमताची. आता भय नाही ऐशे वाटे देवा घडलिया शमताची घडलिया सेवा. परमार्थामध्ये ज्ञानी पंडित विद्वान याच्यापेक्षा सद्गुरूच्या
इशाऱ्यावर राहणं आणि त्यांच्या मर्जीत राहणं, साधू होणं ही फार अवघड गोष्ट आहे. पंडित होणे एखाद्या वेळेस सोपं असतं, तसे हे महान साधू आहेत. आणि ही जोडी म्हणजे गुरुवर्य नारायण महाराज आणि गुरुवर्य माणिक बाबा यांची जोडी म्हणजे राम लक्ष्मणाची जोडी आहे. ती एकाच गावचे, एवढे उच्च शिक्षण घेतलं त्यांनी. बाबांनी तिथंच अध्यापन केलं. नंतर या श्रीराम म्हणून आज पूजनीय जगन्नाथ महाराजांना गादीवर बसवण्यासाठी, त्यांचा पट्टाभिषेक करण्यासाठी आणि जगदंबा मातेची मूर्ती प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी प्रचंड मात्रामध्ये संत महात्मे आहेत, समाज आहे, भाविक भक्त आहेत. आणि त्यांना गादीवर बसवण्यासाठी पूजनीय गुरुवर्य माणिक बाबाच्या रूपाने साक्षात जोग महाराज आलेले आहेत. गुरु दोन प्रकारचे असतात, एक ज्ञान गुरु असतो आणि एक दीक्षा गुरु असतो. माणिक बाबा म्हणजे हे ज्ञान गुरु आहेत, त्यांनी घडं बसवली. आणि दीक्षा गुरु म्हणजे ते आपल्या जवळ गुरुवर्य नारायण महाराज, वामन भाऊ, भगवान बाबा आणि बाबा गेल्यानंतर ते माझ्याकडे आले, राहिले. त्यांचा स्वभाव अतिशय गोड आहे. तर त्यांना गादीवर बसवण्यासाठी मी आलो म्हणजे नारायण महाराजच आलेत बघा. सद्गुरु नारायण महाराज की. म्हणून त्यांच्या कार्याला अतिशय गोडवा येईल, त्यांचं कार्य सिद्ध होईल. आणि त्यांनी आपल्या जीवनामध्ये ही मोठी खडतर तपश्चर्या निवडलेली आहे. हा पांडा खूप 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 अवघड आहे बरं का, संस्थान चालवणं म्हणजे. पण हे संस्थान चालवण्यासाठी, एवढं अवघड काम करण्यासाठी ते समर्थ आहेत. आणि निश्चित त्यांच्या हाताला यश प्राप्त होईल. संत महात्म्याची सेवा त्यांच्या हातून घडल. आणि आता जो आपण काल्याचा अभंग घेतला तो नाम मात्र भगवंताचं नामस्मरण धारण केलं पाहिजे. काळा हा शब्द पवित्रतेचा वाचक आहे, शुद्धतेचा वाचक आहे. जर एखाद्या शुद्धतेचा वाचक कसा, जर एखाद्या विहिरीला जास्त पाणी असलं, खोल पाणी असलं, 5 परस पाणी आहे एखाद्या विहिरीत, अगदी स्वच्छ पाणी आहे, तर विहिरीच्या काठावर उभं राहून माणसं काय म्हणतात, अहो पाणी काय काळं खाप पाणी आहे. काळं खाप पाणी म्हणजे स्वच्छ. आणि माता माऊलीचं लग्न झाल्यानंतर तिच्या गळ्यात सुद्धा काळी पोत बांधतात. काळी पोत बांधली म्हणजे ती पवित्र झाली. असा भगवंताच्या नामाचा जप केला पाहिजे. कंठामध्ये भगवंताचं नामस्मरण धारण केलं ते केलं पाहिजे. या अभंगाच्या पहिल्या चरणाचा
कृष्णमुनी अवघा जनी प्रकाश. भगवंताचं नामस्मरण करणाराचा, चांगलं कार्य हाताने करणाराचा प्रभाव जगामध्ये पडत असतो, प्रकाश रूपी प्रभाव पडत असतो, त्यांचं एक छाप पडत असते समाजामध्ये. आणि परमार्थ हा सगळ्यासाठी असतो, तो झाकून नसतो. हा फक्त आपल्यासाठीच म्हटलं की तो प्रपंच झाला. आपल्यासाठीच करायचंय म्हणजे तो प्रपंच. आणि सगळ्यासाठी, सगळ्याचं कल्याण व्हावं, हित व्हावं म्हणजे जो परमार्थ असतो. आणि हा काला जो आहे सर्वासाठी आहे. काला वाटो एकमेका, वैष्णवनिका संभ्रम. आणि देवाची साथ ज्याच्या पाठीशी आहे ना, तो कोणाला जुमानत नाही. मोठमोठ्यांना देखील तो वाकुल्या दाखवतो. वाकुल्या ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू. आणि भक्त आहेत की कोणामध्ये शक्ती नाही, ताकद नाही, ते वीर असतात. जे त्यागी असतात तेच वीर होतात. जो लोभी माणूस आहे तो कधीच वीर होऊ शकत नाही. ज्याच्या जीवनामध्ये त्याग आहे तोच वीर होऊ शकतो. त्याग असावा. आणि म्हणून संत महात्मे वीर असतात. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाढे. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई. गोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा. गोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.